चैतन्यनी सायलीसाठी गरमागरम चहा आणलेला असतो. चैतन्य म्हणतो, काय करतीयस ग? सायली म्हणते, रविराज काकांच्या अपघाताची फाईल बघत होते. तेव्हा सायली म्हणते, रविराज काकांच्या गाडीला ज्या गाडीने धडक दिली तो ट्रक बाबू चालवत होता, पण तो त्याचा मालक नाहीये. मग त्याचा मालक कोण आहे? चैतन्य म्हणतो, आम्ही हे शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण आम्हाला काहीच हाताला लागले नाही. सायली म्हणते, एकदा जर आपल्याला कळलं की त्या ट्रकचा मालक कोण होता आणि ती व्यक्ती जर समोर आली ना, मग आपल्याला नागराजच्या विरोधातला मोठा पुरावा मिळेल. चैतन्य म्हणतो, मी आत्ताच बाबूला ऑफिसमध्ये बोलवतो. काही वेळानंतर बाबू ऑफिसमध्ये पोहोचतो. सायली म्हणते, मला एक सांगा, हा अपघात घडून आणायचा हे किती दिवस आधी सांगितलं तुम्हाला? बाबू म्हणतो, 10 ते 15 दिवस आधी सांगितलं आणि असंही सांगितलं की त्या तिघांपैकी कोणालाही जिवंत सोडायचं नाही. चैतन्य म्हणतो, तो ट्रक कोणाचा होता काय माहितीये का बाबू? बाबू म्हणतो, महिपत शिकरेने दिला होता, पण नंतरचा ट्रक कोणी दिला हे माहीत नाही. सायली म्हणते, आधीचा आणि नंतरचा हे काय प्रकरण आहे? तेव्हा बाबू म्हणतो, ज्या ट्रकने मला अपघात करायचा होता ऐन वेळेला तोच बंद पडला, पण त्यावेळी दुसरा ट्रक लगेच आला. सायली म्हणते, दुसऱ्या ट्रकची सोय नागऱ्यांनीच केली असेल आणि त्या रमेशला बाबूकडे जायला सांगितलं असेल. सायली बाबूला म्हणते, तो रमेश दिसायला कसा होता, म्हणजे त्याच्या वर्णनावरून चित्र काढू शकतो आपण. त्यावेळी बाबू म्हणतो, हो मला आठवतंय थोडं थोडं. चैतन्य आर्टिस्टला बोलवतो, चित्र काढतो आणि बाबू म्हणतो, हाच आहे तो रमेश. सायली त्या स्केचचा फोटो काढते आणि सगळ्या पोलीस स्टेशनला पाठवते आणि म्हणते, लवकरात लवकर या माणसाचा शोध घ्या. असेच चॅनलचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.